महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत गोडाचा एक खास पदार्थ असतो, तो म्हणजे चिरोटे. चिरोटे हे पाकात आणि बिनपाकाचेही बनवले जातात. गोडाचा हा एक अतिशय पारंपरिक असा पदार्थ आहे, जो अत्यंत चवदार तर असतो, पण बनवायला अतिशय सोपाही असतो. चला मग आज बनवूया पाकातील चिरोटे. त्यासाठी आपल्याला लागेल पाऊण कप मैदा, पाव कप रवा, 1 कप साखर, मोहनासाठी 2 चमचे तूप, पाव कप दूध, 3 ते 4 चमचे वितळलेले तूप, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, चिमूटभर मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम रवा व मैदा एकत्र घ्या. नंतर फोडणी पात्रात तूप गरम करायला ठेवा. कडकडीत तापलेल्या तुपाचं मोहन रवा व मैद्यात घाला आणि चमच्याने एकत्र करा. आणि मग दुधाचा हबका मारून याची कणिक तिंबून घ्या. मध्यमसर घट्ट मळलेली अशी ही कणिक 20 मिनिटांसाठी झाकून ठेवा. या दरम्यान एका प्लेटमध्ये वितळलेले तूप घ्या आणि त्यात प्रमाणात सांगितलेले कॉर्नफ्लॉवर मिसळा आणि फेटून फेटून याची पातळ पेस्ट तयार करून घ्या. हा तयार झाला साठा. साधारणतः 20 मिनिटांनंतर या पिठाचे समान भाग करा आणि याच्या गोल चपात्या लाटून घ्या. लाटताना चपातीला सुकं पीठ लावू नका. लक्षात ठेवा की प्रत्येक चपातीचा आकार समान असावा. आता पोळपाटावर लाटलेली एक पोळी घ्या आणि त्यावर आपण बनवलेली पेस्ट पसरवा. मग यावर दुसरी पोळी ठेवा आणि त्यालाही पेस्ट लावून घ्या. अशा प्रकारे लाटलेल्या सर्व पोळ्यांना पेस्ट लावून त्याचे थर रचून घ्या. आता याची सुरळीप्रमाणे घडी घाला. आणि हाताने दाबून या घडीचे सुरीने समान काप करून घ्या. आता कापलेले हे तुकडे घेऊन पडदे असलेली बाजू वर ठेवून हाताने दाबून किंवा लाटून चपटे करा आणि याची जाडसर पुरी लाटून घ्या. अशा प्रकारे सर्व चिरोटे तयार करून घ्या.
तयार झालेले हे चिरोटे मंद आचेवर खरपूस तळून घ्या. सर्व चिरोटे तळून झाले की मग तेल निथळत ठेवा आणि या दरम्यान साखरेचा पाक तयार करून घ्या. त्यासाठी पॅनमध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी उकळत ठेवा आणि चिरोट्यांसाठी 1 तारी पातळ पाक तयार करा. पाक थोडा गार झाला की मग एका बाउलमध्ये काढा आणि त्यात तळलेला एक चिरोटा बुडवा व 2 मिनिटांनंतर बाहेर काढा. तयार झाले पारंपरिक पद्धतीचे पाकातील चिरोटे.